Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT Yashwantrao Chavan Polytechnic. आता नेक्स्ट सेम आपली जी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जो सब्जेक्ट आहे तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे. सॉफ्टवेअर आपण थर्ड सेमला आपण मी तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट शिकवलेला होता. तर आताच्या या फोर्थ सेमला तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट मी घेणार आहे. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचं आजचं जे लेक्चर फर्स्ट लेक्चर आहे आपण या आजच्या लेक्चरमध्ये आज आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत आणि आपल्याला किती प्रॅक्टिकल्स आहेत किंवा आपण ओव्हरऑल सब्जेक्ट रिलेटेड आपण आज डिस्कशन करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट करायचा आहे. तर बाळांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट सिलेबस जो चालू करणार आहोत म्हणजे सिलेबस कोणता आहे किंवा त्याचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे कोर्स डिटेल्स काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर सिलेबस आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर आता तुम्हाला दिसतच आहे की कोर्स डिटेल्स तुमच्या समोर डिस्प्ले झालेले आहेत. आपल्या डिपार्टमेंटचं नेम म्हणजेच प्रोग्राम नेम इज द कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, प्रोग्राम कोड इज द CW, सेमिस्टर ही आपली जी आहे चालू ती फोर्थ सेम आहे आणि कोर्स टायटल म्हणजे सब्जेक्ट नेम इज द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि सब्जेक्ट कोड आहे 22413 22413. तर आता त्याच्यासाठी आपल्याला किती मार्क्स अलोकेट केलेले आहेत, आपल्याला किती लेक्चर्स आठवड्यातून असणार आहेत, प्रॅक्टिकल्स किती असणार आहेत हे आपण आता टीचिंग स्कीम बघूया. तर टीचिंग स्कीम मध्ये आपल्याला 3 लेक्चर्स थेअरीचे असणार आहेत. आठवड्यातून आपल्याला 3 लेक्चर्स असणार आहेत. प्रॅक्टिकल 2 तासाचा असणार आहे. म्हणजे तुमचे बॅचेस वाईज असतात तेव्हा आठवड्यातून एक बॅच ही एकदाच येणार आहे. म्हणजे आठवड्यातून एक प्रॅक्टिकल असणार आहे. आता तुम्हाला आय स्कीमला सगळ्या सब्जेक्टला 70 मार्कची फायनल एक्झाम असते. म्हणजे एक्झामिनेशन स्कीम मध्ये ESE म्हणजे जी फायनल एंड सेमिस्टर जी एक्झाम आहे ती आहे तुमची 70 मार्कची. तुम्हाला त्याला मिनिमम 28 मार्क्स पडलेच पाहिजेत. त्यानंतर जी थेरीची जी PA आहे म्हणजे तुम्हाला त्या थेरीच्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी तुम्हाला 30 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. तर ते 30 मार्क्स विच इज डिपेंड ऑन युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 आणि मायक्रो प्रोजेक्ट ह्या तिन्हींचे मिळून ते तुम्हाला आम्ही 30 पैकी मार्क्स देतो. युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चे दोन्हीचे ऍव्हरेज काढतो 20 पैकी देतो आणि जे 10 असतात ते तुमच्या मायक्रो प्रोजेक्टला असतात. त्यामुळे तुम्हाला असे थेअरी रिलेटेड 100 टोटल मार्क किती होतात 100 होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला या 100 मार्क पैकी तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स असले पाहिजे. जसं 100 ला 40 मार्क्स पासिंग आहेत तसंच तिने काय केलेलं आहे 70 मार्कचा तुम्हाला फायनल एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर 30 मार्कची तुमची युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 आणि मायक्रो प्रोजेक्ट या तिन्हींचे ऍव्हरेज केलेले आहेत. असे टोटल तुमचे 100 मार्क्स होतात. आणि त्यानंतर आता प्रॅक्टिकल रिलेटेड जी एंड सेमिस्टर एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला आठवड्यातून प्रॅक्टिकल्स असणार आहेत आणि त्या प्रॅक्टिकल्स वरती तुम्हाला एक फायनल एक्झाम द्यायची आहे. ती आहे इंटरनल. कारण इथं आपला सब्जेक्ट जो आहे तो @ म्हणजे त्याला एक इंटरनल आहे. तर आपण एक इंटरनल एक्झाम घेणार आहोत. जेव्हा आपले प्रॅक्टिकल्स कंप्लीट होतात तेव्हा त्याच्यानंतर मी तुम्हाला इंटरनल एक्सटर्नल एक्झाम असतात तशी आपली या सब्जेक्टची इंटरनल एक्झाम असणार आहे. त्या इंटरनल एक्झाम आपली 25 मार्कची असणार आहे. त्याला मिनिमम 10 मार्क्स पाहिजेत. त्यानंतर प्रॅक्टिकल असेसमेंट म्हणजे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक प्रॅक्टिकल होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मॅन्युअल किंवा एक फाईल असणार आहे. ती फाईल कंप्लीट करायची आहे आणि ती फाईल किंवा ते मॅन्युअल कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती 25 पैकी मार्क्स मिळणार आहेत. ते मिनिमम 10 मार्क्स असणार आहेत. असे तुम्हाला टोटल प्रॅक्टिकलचे दोन्ही मिळून एंड सेमिस्टर एक्झामचे 25 आणि मॅन्युअल किंवा फाईलचे 25 असे दोन्ही मिळून 50 म्हणजे टोटल तुमचे थेअरीचे 100 आणि प्रॅक्टिकलचे 50 असा हा सिलेबस तुमचा 150 मार्क्सचा असणार आहे. अशा रिलेटेड तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला 150 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. तर इथं तुम्हाला कोर्सचे डिटेल्स समजले असतील तर आपण 1 बाय 1 आता काय करूया सिलेबस बघूया. तर ऍक्च्युअल तुम्हाला ह्या
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 5 युनिट्स अलोकेट केलेले आहेत. तर तुम्हाला टोटल 5 युनिट्स आहेत. प्लस तुम्हाला मी गुगल क्लासरूममध्ये तुम्हाला मी सिलेबस सुद्धा अपलोड केलेला आहे. तो तुम्ही सिलेबस चेक करून घेऊ शकता. तिथून तुम्हाला ती PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर असे तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टसाठी 5 युनिट्स आहेत. त्यातला फर्स्ट जो युनिट आहे तो आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही काय होणार, सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करणार. ज्या तुम्ही लँग्वेजेस शिकता त्या लँग्वेजेस यूज करून किंवा तुम्ही जे डेटाबेस शिकवला आम्ही त्यामधून तुम्हाला जे कोडिंग समजलं असे वेगवेगळे टेक्निक्स यूज करून तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार ते कशा पद्धतीने असलं पाहिजे, ते सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करायचं, त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप कशी प्रोसिजर करायची याच्यासाठी तुम्हाला युनिट नंबर 1 दिलेला आहे. त्या युनिट नंबर 1चं नेम आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. आणि त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसला ह्या युनिट नंबर 1ला तुम्हाला या सिलेबसमध्ये 12 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. म्हणजे युनिट नंबर 1 हा 12 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये सब पॉईंट 5 आहेत. तर 1.1 मध्ये आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय म्हणून त्याची आपण डेफिनेशन बघणार आहोत. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ॲज अ लेअर्ड अप्रोच म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप कशी ऍक्शन करायची किंवा त्याचा अप्रोच काय आहे हे आपण लेअर्ड अप्रोच आहे ते स्टडी करणार आहोत. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. त्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअरचे टाइप्स तुम्हाला माहित आहेत. एम्बेडेड सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर, असे वेगवेगळे सॉफ्टवेअरचे टाइप्स आपण बघणार आहोत. त्यानंतर 1.2 आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर 1.3 आहे फ्रेमवर्क प्रोसेस आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोसेस मॉडेल्स आहेत. ते मॉडेल्स आपण स्टडी करणार आहोत. वेगवेगळे प्रोसेस मॉडेल्स कोणते आहेत तर पर्स्पेक्टिव्ह, प्रोसेस मॉडेल आणि स्पेशलाइज्ड असे 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर 1.4 आहे अगाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. अगाईल सॉफ्टवेअर म्हणजे काय तर ते अगाईल सॉफ्टवेअरचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. एक्स्ट्रीम आहे, अडॅप्टिव्ह आहे, त्यानंतर स्क्रम आहे, डायनामिक आहे, म्हणजे काय हे आपण 1 बाय 1 बघणार आहोत. त्यानंतर सॉफ्टवेअर सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे आपण सॉफ्टवेअर डिझाईन करणार एक प्रोसेस मॉडेल यूज करून. तर ते प्रोसेस मॉडेल कसं आपण सिलेक्ट करायचं, कोणत्या क्रायटेरिया थ्रू सिलेक्ट करायचं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग आणि या युनिटला 14 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला 4 पॉइंट्स सब पॉइंट्स आहेत ते बघायचे आहेत. फर्स्ट पॉइंट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस आणि त्याची इम्पॉर्टन्स. त्यामध्ये वेगवेगळे त्याचे कोर प्रिन्सिपल्स आहेत. त्यानंतर 2.2 आहे कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस, प्लॅनिंग प्रॅक्टिसेस, डिप्लॉयमेंट प्रॅक्टिसेस, मॉडेलिंग प्रॅक्टिसेस, असे 1 बाय 1 आपल्याला वेगवेगळे प्रॅक्टिसेस बघायचे आहेत. त्याचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. डिटेलमध्ये आपल्याला त्याचे प्रिन्सिपल्स बघायचे आहेत. त्यानंतर 2.3 आहे रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग म्हणजे काय, रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग त्याचे टाइप्स कोणते आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या यूज केसेस आपण यूज करायचे आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे डायग्राम स्टडी करायचे आहेत. हे आपण 2.3 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर 2.4 आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन म्हणजेच काय, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SRS. त्याची काय गरज आहे, नीड काय आहे, त्याचा फॉर्मॅट कसा असतो किंवा त्याचे टाइप्स किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण 1 बाय 1 SRS बघणार आहोत. SRS म्हणजेच काय, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन हे डॉक्युमेंटेशन असतं. ते कसं करायचं असतं डॉक्युमेंटेशन हे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. कारण आता बाळांनो तुम्ही 3rd इयरला गेल्यानंतर तुम्हाला फायनलला जो प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला एक मॉडेल यूज करावं लागतं. ते मॉडेल कोणतं यूज करणार, ते कसं सिलेक्ट करणार हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये ते मॉडेलचे डॉक्युमेंट्स कसे करायचे हे आपण युनिट नंबर 2 मध्ये शिकणार आहोत. कारण आपण जोपर्यंत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आपण स्टडी करणार नाही तोपर्यंत आपण एखादा फायनलचा मेगा प्रोजेक्ट जो आपण तयार करणार आहे तो कसा तयार करायचा, त्याची क्वालिटी हाय क्वालिटी येण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्टडी केल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे सॉफ्टवेअर मॉडेलिंग आणि डिझाईन. म्हणजे आपण एखादं सॉफ्टवेअर तयार करणार, त्याचं मॉडेल कसं असलं पाहिजे, त्याचं डिझाईन कशा पद्धतीने करायचं. तर वेगवेगळे डिझायनिंगचे टाइप्स असतात, वेगवेगळे मॉडेलिंगचे टाइप्स असतात, ते कोणते आहेत ते आपण बघणार
आहोत. त्यामध्ये 3.1 आहे ट्रान्सलेटिंग रिक्वायरमेंट मॉडेल इंटू डिझाईन मॉडेल. म्हणजे आपण काय करायचं आहे, युजरच्या रिक्वायरमेंट म्हणजे युजरला काय पाहिजे त्या सॉफ्टवेअरमध्ये हे आपण ते डिझाईनमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते अनालिसिस मॉडेलिंग मध्ये करायचं आहे. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन डिझायनिंग मॉडेलमध्ये करणार आहोत. डिझाईन मॉडेलमध्ये आपण वेगवेगळे डिझाईन्स ड्रॉ करण्यासाठी वेगवेगळे डिझाईन नोटेशन्स आपण यूज करणार आहोत. ते कशी करायची हे पण बघणार आहोत. त्यानंतर टेस्टिंग आपण हा एक नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. टेस्टिंग म्हणजेच काय, तो प्रोजेक्ट तयार झालेला आहे, ते प्रोजेक्ट रन होतो का नाही त्याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन अप्लाय करणार आहोत. तर ते टेस्टिंग करताना त्याचं सुद्धा एक डॉक्युमेंटेशन तयार करावं लागतं, जेणेकरून आपण जो एंड युजरला आपण जो प्रोजेक्ट डिप्लॉय करणार आहोत त्याला आपण सांगितलं पाहिजे की मी हे टेस्ट केलेलं आहे, अशा पद्धतीनं आपला प्रोजेक्ट रन होतो, इथं काही एरर नाही आहे. तर अशा पद्धतीने त्याला आपण रिपोर्ट जमा करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला युनिट नंबर 3 समजला पाहिजे. आता त्यानंतर युनिट नंबर 4 सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशन. इस्टिमेशन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, इस्टिमेशन म्हणजे बजेट. आता मी तुम्हाला म्हटलं की तुमचा एक स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट तुम्ही देणार आहात कुणाला, तर मग त्याला तुम्ही अंदाजे रक्कम सांगणार आहात की मी हा 10,000ला विकला, हा 20,000ला विकला. तर त्याचं जे कॉस्ट असते ती कशी काढायची असते, त्या प्रोजेक्टची कॉस्ट कशी डिसाईड करायची असते, ती आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशन हा युनिट नंबर 4 स्टडी केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे. त्यामध्ये 4.1 आपण बघणार आहोत द मॅनेजमेंट स्पेक्ट्रम. म्हणजे त्याच्यामध्ये 4 P's असतात. ते कोणते असतात हे मी तुम्हाला चॅप्टर युनिट नंबर 4च्या वेळी एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर 4.2 आहे मेट्रिक्स फॉर साईज एस्टिमेशन. त्यामध्ये 2 टाईपचे बघायचे आहेत, लाईन ऑफ कोड आणि फंक्शन पॉइंट. त्यानंतर 4.3 आहे प्रोजेक्ट कॉस्ट एस्टिमेशन अप्रोचेस आहेत, हिरॉस्टिक, अनालिटिकल आणि इम्पॅरिकल असे कोणकोणते वेगवेगळे जे अप्रोचेस आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर कोकोमो मॉडेल बघायचं आहे. कोकोमो मॉडेलचे परत सेकंड कोकोमो मॉडेल आहे तो बघायचा आहे. असे वेगवेगळे टेक्निक्स यूज करून आपण प्रोजेक्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतरचा 4.5 आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क म्हणजेच काय, तर आपण रिस्क म्हणजे एखादी एरर किंवा ती रिस्क कशी आपण मॅनेज करायची आल्यानंतर, किंवा ती कशी आयडेंटिफाय करायची, ती कशी रिमूव्ह करायची, हे आपण रिस्क मॅनेजमेंट या पॉइंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये RMM स्ट्रॅटेजी सुद्धा आहेत, त्या आपण स्टडी करणार आहोत. इथं आपला युनिट नंबर 4 कम्प्लीट होतो आणि युनिट नंबर 4 मध्ये युनिट नंबर 4 हा 16 मार्क्ससाठी अलोकेट केलेला आहे. आणि त्यानंतर लास्ट युनिट आहे तो युनिट नंबर 5 सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स अँड सिक्युरिटी. म्हणजे आता बघा, आपण प्रोजेक्ट तयार केला, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, तो प्रोजेक्ट जो आहे तो आपण त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट केली, पण आपण त्याची क्वालिटी आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे ना, तो सिक्युअर करता आला पाहिजे ना प्रोजेक्ट, की मी त्याला दिलोय आणि त्याच्याकडून त्यानं दुसऱ्यानंच नेला, तर आपण जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याची विदाऊट परमिशन नच घेता जर तिसऱ्या एखाद्या थर्ड पार्टीनं यूज केलं, ते चालणार नाही. तर आपण त्याला कसं सिक्युअर करायचं आहे किंवा त्याची क्वालिटी कशी मेंटेन करायची आहे हे आपण युनिट नंबर 5 मध्ये बघणार आहोत. तर 5.1 बघायचं आहे प्रोजेक्ट शेड्यूलिंग. शेड्यूलिंग मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्यूलिंगचे टेक्निक्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रोजेक्ट ट्रॅकिंग आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट ट्रॅकिंग म्हणजे वेगवेगळे चार्ट्स आपण त्याचे कसे डिस्प्ले करायचे, कसे चार्ट्स आपले तयार करता आले पाहिजेत, त्याचे टाइमलाईन चार्ट्स. म्हणजे आपण बघा, ते आपण शेड्यूलिंग करतो ना, की ह्या पिरियडमध्ये आपण त्याचं काय करणार आहोत, प्लॅनिंग करणार आहोत, त्याच्यामध्ये त्याचं कोडिंग करणार नेक्स्ट शेड्यूलिंगमध्ये, तर ते कसा त्याचा चार्ट तयार करायचा हे सुद्धा आपण दाखवणार आहोत. त्यानंतर 5.3 आहे सॉफ्टवेअर क्वालिटी मॅनेजमेंट. सॉफ्टवेअर क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला त्याची क्वालिटी कशी म्हणजे क्वालिटी कशी आपल्याला सिक्युअर करता येईल किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या असतात हे आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं प्लॅनिंग सुद्धा बघायचं आहे. त्यानंतर क्वालिटी इव्हॅल्युएशन स्टँडर्ड्स असतात, जे आपल्याला माहित आहेत, ISO स्टँडर्ड, 6 सिग्मा स्टँडर्ड्स म्हणजे सॉफ्टवेअर साठी सुद्धा असतात. ते आपण ते स्टँडर्ड्स म्हणजे काय, आपण ते स्टँडर्ड्स कसे अप्लाय करायचे, तर किंवा त्या स्टँडर्ड्स यूज करून आपण सॉफ्टवेअर कसे डेव्हलप करायचे हे सुद्धा आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर 5.5 आहे सॉफ्टवेअर सिक्युरिटी. तर आपण ते तयार केलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते सिक्युअर कसं करता येईल हे आपण युनिट नंबर 5 मध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं बाळांनो आपला युनिट नंबर 5 इथं कम्प्लीट होतो आणि जो युनिट नंबर 5 आहे तो 14 मार्क्ससाठी अलोकेट केलेला आहे. तर बाळांनो इथं आपले 5 युनिट्स आपण आता सिलेबस मध्ये बघितलेले आहेत. आता पुढचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर टोटल तुम्हाला बघा, इथं तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट डिस्प्ले झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहेत आणि इथं टोटल तुम्हाला 16 असे एक्सपेरिमेंट आहेत.
आणि हे जे 16 एक्सपेरिमेंट्स आहेत ते विच इज बेस्ड ऑन दी 5 युनिट्स. जे तुम्ही आता 5 एक्सपेरिमेंट जे स्टडी केलेला आहात, सॉरी 5 युनिट्स जे आपण बघणार आहोत, त्या 5 युनिट्स वरतीच हे सगळे एक्सपेरिमेंट्स काय आहेत, डिपेंड आहेत. तर हे 1 बाय 1 आपण एक्सपेरिमेंट सुद्धा इथं घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट टायटल सिलेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्ट टायटलचा स्कोप लिहायचा आहे. सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या प्रोजेक्ट एक कन्सिडर करायचा, आपण हा प्रोजेक्ट करणार आहोत आणि त्या प्रोजेक्ट साठी आपल्याला एखादं मॉडेल यूज करायचं आहे. ते मॉडेल कसं यूज करायचं हे युनिट नंबर 1 स्टडी केल्यानंतर आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याची रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग बघायचं आहे, त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, त्याच्यानंतर 5व्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याचे वेगवेगळे डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत, 6व्या एक्सपेरिमेंट्स मध्ये त्याचे डेटा फ्लो डायग्राम दाखवायचे आहे, 7व्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याच्यामध्ये डेटा फ्लो डायग्राम टेबल्स दाखवायचे आहेत. डेटा फ्लोचे डायग्राम जे आहेत ते आपण लेवल 0 आणि लेवल 1 मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे, त्याच प्रोजेक्टचे आपल्याला वेगवेगळ्या क्लास डायग्राम ड्रॉ करायचे आहे, सिक्वेन्स डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 9 मध्ये आपण टेस्ट केसेस, आपल्याला मी बघितलं टेस्ट बघायचे आहेत आपल्याला, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग. तर ते टेस्ट केसेस कोणकोणते असतात त्याच्यावरती आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन इथं करायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 10 आहे, तर रिस्क मॅनेजमेंट RMM स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, ती कशी अप्लाय करायची हे आपण एक्सपेरिमेंट नंबर 10 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 11 मध्ये आपण त्या प्रोजेक्टची व्हॅल्युएशन म्हणजे एस्टिमेशन कॅल्क्युलेट करणार, ती कशी, बाय युझिंग फंक्शन पॉइंट मॅट्रिक्स. त्यानंतर कोकोमो मॉडेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते जो प्रोजेक्ट आहे त्याची क्वालिटी सिक्युअर करण्यासाठी आपल्याला क्रिटिकल पाथ मेथड आणि PERT हे टेक्निक्स, शेड्यूलिंग टेक्निक्स आपल्याला काय करायचे, अप्लाय करायचे. हे कसे अप्लाय करायचे हे तुम्हाला ते एक्सपेरिमेंट नंबर 13 मध्ये सांगणार आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 14 मध्ये टाइमलाईन चार्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 15 मध्ये आहे, आपल्याला इथे एक SQL प्लॅन करायचा आहे जेणेकरून आपला जो प्रोजेक्ट आहे तो हाय क्वालिटी तयार झाला पाहिजे. तर तो कसा करायचा हे एक्सपेरिमेंट नंबर 15 मध्ये आपण बघणार आहोत. आणि जो लास्ट एक्सपेरिमेंट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात. कोणकोणत्या फॅसिलिटीज असतात SQL प्लॅन साठी ते आपण एक्सपेरिमेंट नंबर 6 मध्ये बघणार आहोत. असे टोटल तुम्हाला जे आहेत ते 16 एक्सपेरिमेंट आहेत, पण यामधले आपल्याला 12 एक्सपेरिमेंट्स कंप्लीट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यासाठी एक फाईल तयार करायची आहे आणि ते 12 एक्सपेरिमेंट्स 1 बाय 1 कंप्लीट करायचे आहेत. तर तुम्हाला बाळांनो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टसाठी प्रत्येक चॅप्टर वरती तुम्हाला असाइनमेंट्स असणार आहेत. त्यानंतर ते असाइनमेंट्स तुम्ही कंप्लीट करून चेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक एक्सपेरिमेंटला एक फाईल घालायची आहे आणि तुम्हाला ऑनलाईन MCQs म्हणजे ऑनलाईन तुम्हाला मी प्रोग्रेसिव्ह टेस्ट घेणार आहे, ती तुम्हाला एक सॉल्व्ह करायची आहे आणि याच्यावरती युनिट टेस्ट असतात. त्यानंतर फायनल थेअरी एक्झाम सुद्धा असणार आहे. अशा पद्धतीने आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्टडी करायचा आहे. तर बाळांनो इथं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो तुम्हाला समजलेला असेल. जर तुम्हाला याची सिलेबस कॉपी पाहिजे असेल तर तुम्हाला गुगल क्लासरूम वरती दिलेला आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपला सिलेबस आपण काय काय घेणार आहोत हे आज आपण डिस्कस केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट युनिट चालू करणार आहोत. तर आजचे लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. थँक्यू.